नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आजचा आपला भाग असणार आहे 513वा. या भागामध्ये आपण 27 मे 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार आहेत. माहिती देखील असणार आहे, ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. प्रश्न पहिला आहे बघा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC. तर या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRTCचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली किंवा MSRTCचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनलेले आहेत? सॉरी, या ठिकाणी पर्याय घेतलेले नाहीत, परंतु आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख. जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख हे बघा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे म्हणजेच MSRTCचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. नाव लक्षात ठेवायचं आहे, जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख. आता MSRTC बाबत थोडीशी माहिती पाहूया. MSRTCचे अध्यक्ष कोण आहेत? तर प्रताप सरनाईक. प्रताप सरनाईक हे MSRTCचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाराष्ट्रातील परिवहन विभागाचे ते मंत्री देखील आहेत. म्हणजेच परिवहन मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे? तर प्रताप सरनाईक हे आहेत, लक्षात ठेवायचं आहे. 2-3 प्रश्न महत्त्वाचे विचारले जातात. त्यामध्ये येतं बघा, महाराष्ट्राची पहिली म्हणजेच MSRTCची पहिली बस केव्हा धावली? तर 1 जून 1948 रोजी. 1 जून 1948 रोजी पुणे ते अहमदनगर या मार्गावर बघा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची म्हणजेच MSRTCची पहिली बस ही धावली होती. त्यावेळी वाहक आणि चालक कोण होते? तर काही नोंदीनुसार तुकाराम पठारे होते आणि काही नोंदीनुसार किसन राऊत. म्हणजे दोन्ही ठिकाणी वेगवेगळी नावे ही देण्यात आलेले आहेत. काही जण म्हणतात की किसन राऊत आणि काही जण म्हणतात तुकाराम पठारे. वाहक कोण होते? लक्ष्मणराव केवटे हे वाहक होते. प्रवास भाडे किती होते त्यावेळी? तर केवळ 2.5 रुपये एवढं प्रवासी भाडे होते. बस रचना जर आपण पाहिली तर 30 आसनी क्षमता, लाकडी बॉडी आणि वर कापडी छप्पर कवर असलेली बेडफोर्ड कंपनीची बस ही बघा त्यावेळी होती. कोणत्या कंपनीची? तर बेडफोर्ड या कंपनीची. लक्षात ठेवायचं आहे, पुणे ते अहमदनगर या दरम्यान MSRTCची पहिली बस धावली होती. हे लक्षात ठेवायचं. केव्हा? तर 1 जून 1948 रोजी. प्रश्न दुसरा पाहूया. स्वयंगणना करणारे महाराष्ट्रातील पहिले गाव कोणते ठरले आहे? तर स्वयंगणना करणारे महाराष्ट्रातील पहिले गाव जर आपण पाहिले तर पर्याय ड मोठगाव सिंधुदुर्ग. मोठगाव सिंधुदुर्ग हे बघा स्वयंगणना करणारे महाराष्ट्रातील पहिले गाव ठरलेले आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. थोडीशी माहिती पाहूया. तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील मोठ हे जे काही गाव आहे तर ते स्वयंगणना करणारे महाराष्ट्रातील पहिले गाव ठरलेले आहे. त्या ठिकाणचे जर जिल्हाधिकारी आपण पाहिले बघा, तर जिल्हाधिकारी आहेत तृप्ती धोडमिसे. तृप्ती धोडमिसे हे जिल्हाधिकारी आहेत आणि यांच्या मार्गदर्शनाखाली बघा या गावाने हा टप्पा नुकताच गाठलेला आहे. महाराष्ट्राच्या जनगणना मोहिमेला मोठे प्रोत्साहन देत बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठगावाने महसूल अधिकारी आणि रहिवाशांच्या समन्वित प्रयत्नातून बघा स्वयंगणना ही पूर्ण केली आणि असं करणारे ते आता महाराष्ट्रातील पहिलेच गाव ठरलेले आहे. हे जे काही मोठं गाव आहे तर ते कोणत्या तालुक्यात येते? तर वेंगुर्ला. लक्षात ठेवायचं आहे, वेंगुर्ला या तालुक्यामध्ये येते हे मोठं गाव, जे स्वयंगणना करणारे महाराष्ट्रातील पहिलेच गाव ठरलेले आहे. तिसरा प्रश्न आहे, रेन मुंबई हा भारताचा पहिला हवामान डेरिव्हेटिव्ह करार हा कोणी सुरू केलेला आहे? तर रेन मुंबई हा भारताचा पहिला हवामान डेरिव्हेटिव्ह करार जर आपण पाहिला तर तो करार बघा NCDEX. NCDEX ज्याचा फुल फॉर्म होतो बघा नॅशनल कमोडिटीज
अँड डेरिव्हेटिव्स एक्सचेंज, लक्षात ठेवायचं आहे NCDEX याने बघा रेन मुंबई हा भारताचा पहिला हवामान डेरिव्हेटिव्ह करार हा नुकतंच सुरू केलेला आहे, ज्याचं नाव काय आहे तर रेन मुंबई असं त्याचं नाव आहे. आणि हा भारताचा पहिला सेबी मान्यताप्राप्त एक्सचेंज ट्रेडेड हवामान डेरिव्हेटिव्ज करार हा असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. पहिलाच असणार आहे जो भारताचा सेबी मान्यताप्राप्त असणार आहे. पाऊस मोजमाप सांताक्रूज आणि कुलाबा स्टेशन या दरम्यान असणार आहे. त्यानंतर जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या महिन्यातील मुंबईच्या पर्जन्यमानाच्या आकडेवारीशी जोडलेला असणार आहे. ट्रेडिंग जर आपण पाहिलं तर 1 जून 2026 रोजी हा सुरू होणार असून हा करार भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत पर्जन्यमानाच्या आकडेवारीचा वापर करतो. IIT बॉम्बे सोबत विकसित केलेल्या CDR मॉडेलचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे, म्हणजेच कम्युलेटिव्ह डेव्हिएशन रेनफॉल या CDR मॉडेलचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. लॉट साईज जर आपण पाहिला तर 50 प्रति mm पाऊस हा असणार आहे लॉट साईज. चौथा प्रश्न आहे राज्यसभा याचिका समितीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर राज्यसभा याचिका समितीचे नवे अध्यक्ष जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी बघा राघव चड्डा यांची नियुक्ती करण्यात आलेली. मध्ये सध्या खूप चर्चेत आले होते आणि हेच चर्चेत आलेले राघव चड्डा सुरुवातीला आप या पक्षामध्ये होते, आम आदमी पार्टी या पक्षामध्ये होते. त्यानंतर काही दिवसानंतर त्यांनी BJP या ठिकाणी प्रवेश केला. कोणत्या पक्षामध्ये तर BJP या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. हेच राघव चड्डा जे चर्चेत आले होते, कारण विधानसभेमध्ये नाही तर संसदेमध्ये काही त्यांनी महत्त्वाची मुद्दे जे आहेत बघा तर ती त्या ठिकाणी सादर केली होती आणि त्यानंतर ते चर्चेत आले होते आणि त्या चर्चेनंतर काही दिवसांनंतरच लगेच त्यांनी BJP या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. नाव काय आहे राघव चड्डा. नियुक्ती कोणी केलेली आहे तर उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती. राज्यसभेचे सभापती हे उपराष्ट्रपती असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. सध्या कोण आहेत उपराष्ट्रपती तर CP राधाकृष्णन आहेत आणि हेच राज्यसभेचे पदसिद्ध सभापती आहेत बघा. तर यांनी याची नियुक्ती ही केलेली आहे. 10 सदस्यीय समितीच्या पुनर्रचनेनुसार नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. समिती असणार आहे कमिटी ऑन पेटिशन, राज्यसभेतील महत्त्वाची स्थायी समिती. सदस्य संख्या असणार आहे 10 सदस्य. सर्व राज्यसभा खासदार त्या ठिकाणी असणार आहेत. राघव चड्डा पूर्वी आम आदमी पक्षात होते, आता ते BJPमध्ये सहभागी झालेले आहेत. पाचवा प्रश्न आहे नागभूषण 2025 हा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला, तर सत्यनारायण नुवाल यांना प्रदान करण्यात आला आहे. 6वा प्रश्न आहे WHO ने डॅश डॅश या रोगाला आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्यबानी जाहीर केलेली आहे, तर WHO ने जर आपण पाहिलं तर ती बघा पर्याय ब इबोला या आजाराला किंवा या रोगाला बघा आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी ही WHO ने घोषित केलेली आहे. WHOची स्थापना जर आपण पाहिली तर 8 एप्रिल 1948 रोजी झाली होती. WHOचे मुख्यालय जर आपण पाहिलं तर जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. सध्या अध्यक्ष कोण आहेत टेड्रस गॅब्रेयेसस हे WHOचे महासंचालक आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. 7 एप्रिल जो काही WHO स्थापना दिवस आहे बघा तर तो जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो, हे देखील लक्षात ठेवायचं परीक्षेमध्ये विचारलं जातं. थोडीशी माहिती पाहूया. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो DRC आणि युगांडामधील या देशांच्या मधील साथीला हे घोषित करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी बघा इबोलाची साथ आलेली आहे. इबोलाची साथ जी अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी ठरलेली आणि सार्वजनिक आरोग्य आणीबाणी ही जाहीर करण्यात आलेली आहे WHO द्वारे. रोग कोणता आहे तर इबोला. बुंदीब्युगो इबोला साथ. काय बुंदीब्युगो इबोला साथ 17 मे रोजी याची घोषणा करण्यात आली. मृत्यू जर त्या ठिकाणी पाहिला तर सध्या 12 ते 25% दरम्यान मृत्यूदर आहे. बुंदीब्युगो स्ट्रेनबद्दल जर थोडीशी माहिती पाहिली तर पहिल्यांदा हा बघा 2007 किंवा 2007मध्ये युगांडामधील बुंदीब्युगो जिल्ह्यामध्ये हा आढळला होता. वैशिष्ट्य काय आहे त्याची तर झेड स्ट्रेनपेक्षा कमी आक्रमक, पण कोणतीही मंजूर लस किंवा विशिष्ट उपचार उपलब्ध या ठिकाणी नाहीत.
7वा प्रश्न आहे, भारत फोर्ज कोणत्या ठिकाणी सागरी गॅस टर्बाइन संकुल उभारणार आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय अ, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या ठिकाणी बघा, भारत फोर्ज हे सागरी गॅस टर्बाइन संकुल उभारणार आहे. या दोघांमध्ये करार झालेला आहे. कोणामध्ये? तर भारत फोर्ज आणि आंध्र प्रदेश सरकार या दोघांमध्ये सागरी गॅस टर्बाइन संकुल उभारण्यात येणार असून या दोघांमध्ये करार झालेला आहे. उद्देश काय आहे? तर युद्धनौकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मरीन गॅस टर्बाइनची दुरुस्ती, ओव्हरहॉल आणि स्वदेशी विकास करण्याची सुविधा हा यामागचा उद्देश असणार आहे. भारतातील खाजगी क्षेत्रातील पहिले जर आपण पाहिलं तर ते हेच असणार आहे बघा, भारतातील खाजगी क्षेत्रातील पहिलं ठिकाण कोणतं? तर विशाखापट्टणम या ठिकाणी याचं ठिकाण असणार आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, हर्षवर्धन सदगीर यांनी निवृत्ती जाहीर केली आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ते बघा पर्याय क, कुस्ती. कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत हर्षवर्धन सदगीर, ज्यांनी नुकतीच निवृत्ती जाहीर केलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले, जे येणाऱ्या भरतीत असतील. तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.